आदरणीय शंकरजी मोरे साहेब यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. आदरणीय शंकरजी मोरे साहेब की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत. चला सामना त्वरित चालू करा. चला कटिंगवाडी टीमचे संजय जी आपण त्वरित या. तर डेडिकेट या ठिकाणी केली जाते मॅन ऑफ द मॅच संजयजी यांच्या माध्यमातून जे खजिनदार आहेत कटिंगवाडी टीमचे. तर गोलंदाज सज्ज होतोय. एक महत्वपूर्ण मॅच गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज करण. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर वेलकम स्ट्रोक हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. तर या अगोदरचा बॉल निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर हा दमदार स्ट्रोक अंकुशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लाजवाब काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. अतिशय दर्जेदार ब्युटिफुल अमेझिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. अंकुश इन ऍक्शन मोड मध्ये आलाय. मैदानाच्या चौफेरीन अफलातून खेळ करण्याचा निर्धार त्याने घेतलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आतापर्यंत टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर आक्रमण जरूर केलं. चेंडू चाललाय सरळ. पंचांचा इशारा येतोय. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 18 आपल्याला पाहायला मिळते. तर आदरणीय शंकरदादा यांचे अतिशय जवळचे मित्र आदरणीय शंकरजी मोरे साहेब यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर आज त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं आम्ही दादा चषक 2025 या पर्वामध्ये सहर्ष स्वागत आम्ही करतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 22 रन
चला शेवटचं एक षटक अजूनही शिल्लक आहे. बावीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल या ठिकाणी ऍड देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. एक रनच्या साह्याने 23 रन. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा हा बॉल वेग भन्नाट होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. तर आदरणीय दादांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जातोय. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता आदरणीय दादांचा वाढदिवस आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. टायमिंग भरपूर चांगलं होतं. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. 27 रन होतात. टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 30 आणि 31 रनचं टार्गेट असेल तर शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल.
तर शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेन की आदरणीय शंकरदादा मोहिते साहेब आपल्या शुभ हस्ते आपले अतिशय जवळचे जिवलग मित्र शंकरजी मोरे साहेब यांचा सन्मान, शंकरजी मोरे साहेब यांचा शुभ सन्मान आदरणीय शंकरदादा मोहिते साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल. जीवनामध्ये अशी हस्ती बना की जी जान दोस्ती असेल आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून आज शंकरदादांची ओळख ही संपूर्ण 32 शिराळा तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय कृष्णा काशीद साहेब, आपण देखील या. कृष्णा काशीद साहेब, त्याचबरोबर गणेशजी पाटील, गणेशजी पाटील यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. गणेश पाटील आपण देखील या. गणेश पाटील यांचा देखील सन्मान. त्यानंतर माननीय श्री देवाजी पडले साहेब यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. देवाजी पडुले, देवा पडुले आपण देखील या ठिकाणी या. आपला देखील एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर सचिनजी खोत, सचिन खोत यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. सचिनजी खोत यांचा सन्मान देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी केला जातोय. आपल्या भारत देशाची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती, अतिथी देवो भव आणि शुभ सन्मान देखील या ठिकाणी होतोय. देवाजी पडुले साहेब आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. तर पावसाच्या सरी देखील मैदानाच्या आतमध्ये बरसताना आपल्याला पाहायला मिळतात. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न असफल होताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही समीकरण बदललंय. 8 बॉलमध्ये 21 रनची गरज आहे. या बॉलवर अटॅकिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुनील पाटील नाना सध्याच्या घडीला संघर्ष करतायत आणि या क्षणाला काय घडलंय, सात बॉल मध्ये अजूनही 19 रनची गरज आहे. 7 बॉल आणि 19 रन. चौदा रन होत आहेत आणि समीकरण आता मात्र बदललंय. 6 चेंडू आणि 17 रनची गरज. 6 बॉल आणि 17 रन. त्यानंतर आम्ही आमंत्रित
तुझं या करायचं. चार चेंडू आणि 11 रनची गरज अजूनही आहे. शेवटचे 4 बॉल आणि 11 धावा. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. तीन बॉल आणि अजूनही मात्र 10 रनची गरज. या मोमेंटला पुन्हा एकदा इन ऍक्शन मोड मध्ये आले सुनील पाटील नाना. एक सिंगल तर जरूर कंप्लीट केली. सेकंड रन साठी कॉल. दुसरी धाव देखील भरपूर वेगाने ते धावलेत आणि मॅच मध्ये आला एक नवा ट्विस्ट. 2 बॉल आणि आता मात्र 8 रनची गरज. 2 चेंडू आणि 8 धावा. कोण बनणार हिरो या मॅच मध्ये? एक काटी की टक्कर, कडवी झुंज, कडा मुकाबला. 2 चेंडू आणि 8 रन. आज मात्र हिरो बनण्याची संधी चालून आली फलंदाजाला देखील गोलंदाजाला देखील. बिगिट केलाय. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल. फिल्डर थोडासा फंबल झाला. काय घडलंय? डायरेक्ट हिट. मॅचला मिळते कलाटणी. समीकरण स्वतःवर थोडेसे नाखुश आहेत सुनील पाटील नाना. स्वप्न होतं विजयाचं, परंतु ते स्वप्न कुठेतरी खऱ्या अर्थाने विखुरताना पाहायला मिळेल की काय? एक बॉल आणि आता मात्र 7 रनची गरज. जर अवांतर स्वरूपाचा बॉल जर पडला आणि त्यानंतर जर एखादा मोठा षटकार आला तर या मॅच मध्ये करंगली संघ हा मात्र जिंकू शकतो. विजयाची जी दाट स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये संघर्ष केला, परंतु अपेक्षांचं रूपांतर सध्याच्या घडीला नैराश्यांमध्ये पाहायला मिळते. एक बॉल आणि 7 रन. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. पहिल्या सत्रामध्ये झालेल्या चुका कुठेतरी खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आठवीत वेग भन्नाट होता आणि सामना जिंकलाय गुडे टीमने. तर चला टॉस साठी गुडे टीमचा कॅप्टन तर चला गुडे संघाचा संघनायक आणि कटिंगवाडी संघाचा संघनायक. चला गुडे संघाचा संघनायक आपण त्वरित या वेळ